Hello students, welcome to online teaching of subject Maths 1 of 10th standard. Today we will start the third chapter Arithmetic Progression. विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग 1 10वीच्या ऑनलाईन टीचिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गणित भाग 1 मधील तिसरं प्रकरण अंकगणिती श्रेणी सुरू करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचं टेक्स्टबुक पुस्तक उघडा आणि त्याच्यातील तिसरं प्रकरण काढा. आपण सुरू करूया. तर त्यातला पहिली टर्म आहे किंवा पहिला मुद्दा आहे सिक्वेन्स. मराठीत याला म्हणलेलं आहे क्रमिका. आता मी खाली काही संख्या मालिका देतो, बघा, लक्ष द्या. 1 2 3 4 5. बघा, 1 2 3 4 5. या 5च्या पुढची कुठली संख्या येईल तुम्हाला सांगता येईल काय? तर 5 नंतर येणार आहे 6, त्याच्यानंतर येणार आहे 7, त्याच्यानंतर येणार आहे 8 आणि दॅट इज सो ऑन. ही एक संख्या मालिका झाली. मी आणखी एक संख्या मालिका इथं लिहितोय बघा. 1 4 9 16. तर ह्याच्या पुढे कुठली संख्या येईल? बघा, पहिली 1 आहे, दुसरी 4 आहे, तिसरी 9 आहे, चौथी 16 आहे. पाचवी कोणती येईल? तर पाचवी कोणती येणार ते आपल्याला सांगता येते. बघा, पाचवी येईल 25. सहावी कुठली येईल? बघा, 36. कसं आलं बघा. हे 1 म्हणजे काय आहे? ह्या 1चा वर्ग आहे. 2 म्हणजे काय? 2चा. 4 म्हणजे काय? 2चा वर्ग. 9 पुढची संख्या 3चा वर्ग. पुढची 16 संख्या 4चा वर्ग. त्याच्या पुढची 25 ही संख्या 5चा वर्ग. त्या पुढची 36 ही संख्या 6चा वर्ग. मग आता इथं कुठली संख्या येणार आहे? 7चा वर्ग. ह्याच्या पुढची कुठली संख्या येणार आहे? 8चा वर्ग. ह्याच्या पुढची कुठली संख्या येणार आहे? 9चा वर्ग. या पद्धतीनं आपल्याला या पुढच्या संख्या सुद्धा सांगता येतात. आणखी एक संख्या मालिका तुम्हाला मी इथं देतोय बघा. 5 10 15. पुढची कुठली येईल? तर 20. ह्याच्या पुढची कुठली येणार आहे? 25. ही कशी आले बघा. ह्या 5मध्ये 5 मिळवली 10 आली. ह्या 10मध्ये 5 मिळवली 15 आली. ह्या 15मध्ये 5 मिळवली 20. 20मध्ये 5 मिळवली 25. 25मध्ये 5 मिळवल्यावर किती येणार आहे? 30. ह्या 30मध्ये पुन्हा 5 मिळवले 35. अशा प्रकारे या पुढच्या संख्यासुद्धा आपल्याला सांगता येतील. आणखी एक मी संख्या मालिका तुम्हाला इथं लिहून दाखवतो बघा. 1/2. नंतर त्या पुढची लिहिली मी 1/3. त्याच्या पुढची लिहिली 1/4. ह्याच्या पुढची तुम्हाला सांगता येईल, बरोबर आहे, 1/5. ह्याच्या पुढची काय असणार आहे? 1/6. डॉट 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 डॉट. ह्या पुढच्या सगळ्या संख्या आपल्याला सांगता येतील. आता आणखी एक मी संख्या मालिका मी इथं लिहिते बघा. 0 7 -5 8 99 1000. पुढची संख्या सांगता येईल, कोण सांगेल? बघा, पहिली 0 आहे, दुसरी 7 आहे, पुढची -5 आहे, ह्याच्या पुढची 8 आहे, त्याच्या पुढची 99 आहे, ह्याच्या पुढची 1000 आहे. ह्याच्या पुढची कुठली संख्या येईल? कोण सांगेल काय? तर ह्याच्या पुढची कुठली जी संख्या आहे ती कोणालाही सांगता येणार नाही. कारण ह्यामध्ये बघा, 2 लगतच्या संख्यांच्या मध्ये जसं हितं क्रम आहे, हितं क्रम आहे, हितं क्रम आहे, हितं क्रम आहे, तसं इथं कोणताही क्रम नाही आहे. ह्याच्यामधील आपल्याला कुठलीही पुढची संख्या सांगता येणार नाही. तर हे जे पहिला गट आहे, दुसरा गट आहे, तिसरा गट आहे, चौथा गट आहे संख्यांचा, ह्या सगळे जे गट आहेत ह्यांनाच आपण काय म्हणणार आहे? सिक्वेन्स म्हणणार आहे. सिक्वेन्स म्हणजे काय कळालं? ज्या संख्या मालिकेमधील
संख्यांचा क्रम निश्चित असतो आणि पुढची येणारी संख्या डेफिनेटली निश्चितपणे आपल्याला सांगता येते, अशा ह्या संख्या मालिकांना आपण काय म्हणणार आहे, सिक्वेन्स म्हणणार आहे. आणि हा जो 5वं उदाहरण आहे हे सिक्वेन्स नाही आहे, ही क्रमिका नाही आहे. ह्या सगळ्या काय आहेत, क्रमिका आहेत. म्हणजे पहिली मालिका, दुसरी मालिका, तिसरी मालिका, चौथी मालिका ह्या सगळ्या काय आहेत, क्रमिका आहेत. आता क्रमिकाचे पण 2 प्रकार आहेत. जसे तुम्ही गेल्या वर्षी संच शिकलाय, शांत संच, अनंत संच, म्हणजे डेफिनाईट अँड इनडेफिनाईट सेट्स. तसं हे बघा डॉट 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 आहे, म्हणजे हे पुढच्या संख्या अनंतपर्यंत आहेत. म्हणजे हे कसं आहे, इनडेफिनाईट. अनंत सिक्वेन्स, इनडेफिनाईट सिक्वेन्स, अनंत क्रमिका, ह्या सगळ्या अनंत क्रमिका आहेत. ही क्रमिका नाही. आता मी आणखी 6वी इथं सिक्वेन्स लिहितो, क्रमिका लिहितो बघा. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. आता ही जी सिक्वेन्स आहे, ही जी क्रमिका आहे, ही कशी आहे, डेफिनाईट. डेफिनाईट म्हणजे काय, शांत. कारण ही संख्या मालिका इथं स्टॉप झालेली आहे, इथं संपलेली आहे. ह्या सगळ्या संख्या मालिका संपलेल्या नाही, म्हणून हे काय आहेत, इनडेफिनाईट. इनडेफिनाईट म्हणजे काय, अनंत. इनडेफिनाईट सिक्वेन्स म्हणजे अनंत क्रमिका. ह्या सगळ्या काय आहेत, अनंत क्रमिका आहेत. ही क्रमिका नाही. आणि ही जी क्रमिका आहे, हे जे सिक्वेन्स आहे ते डेफिनाईट सिक्वेन्स आहे, म्हणजे शांत क्रमिका आहे. क्रमिका म्हणजे काय तुम्हाला आता लक्षात आलं असेल. लगतच्या 2 संख्यामधील तुम्हाला काहीतरी निश्चित नियम तुम्हाला सांगता आला पाहिजे किंवा तिथं माहीत असला पाहिजे. त्यानंतर आपल्याला ह्या पुढच्या संख्या त्यामुळं सांगता येत असतात. आता क्रमिकेमधील पदे, टर्म्स इन सिक्वेन्स. टर्म्स इन सिक्वेन्स, क्रमिकेमधील पदे. समजा आपल्याकडे एक क्रमिका आहे 2, 4, 6, 8. पुढं काय येणार आहे सांगा बघूया. 2 मध्ये 2 मिळवली 4, 4 मध्ये 2 मिळवली 6, 6 मध्ये 2 मिळवली 8, 8 मध्ये 2 मिळवली 10, 10 मध्ये 2 मिळवली 12. ही अशा प्रकारे अनंत क्रमिका आहे, इनडेफिनाईट सिक्वेन्स आहे. तर हे जे पहिलं पद आहे, हे 2, त्याला आपण काय म्हणणार आहे, T1. टी म्हणजे टर्म, 1 म्हणजे पहिली. इथं टी फॉर टर्म, म्हणजेच त्याला मराठीत काय म्हणणार आहे, पद. टी म्हणजे टर्म म्हणजे पद, आणि हे 1 म्हणजे काय दर्शवतंय, पहिलं पद. म्हणजे हे पहिलं पद. म्हणजे T1 किती आलं, 2. T2 किती आलेला आहे इथं, 4. T3 किती आलेला आहे, 6. T4 किती आलेला आहे, 8. हे बघा, हे T1, हे T2, हे T3, हे T4, हे T5. असं म्हणजे टर्म्स इन सिक्वेन्स कसं लिहायचं, क्रमिकेमधील पदे कसं लिहायचं, टी या अक्षराने लिहायचं आहे. पहिल्या पदाला T1 म्हणायचं, दुसऱ्या पदाला T2 म्हणायचं, तिसऱ्या पदाला T3 म्हणायचं. असं. मग आता ही किती पद आले बघा, ही 5वं आहे, ही 6वं आहे, ही 7वं आहे, 8वं आहे, 9वं आहे, 10वं आहे. असं ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही पदे या पद्धतीनं लिहिता येतात. आता ह्याच्या पुढचा टर्म्स इन सिक्वेन्स झालं. सिक्वेन्स म्हणजे काय कळालं. आता ह्याच्या पुढची संकल्पना आहे AP. म्हणजे AP म्हणजेच काय, ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन.
ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन, त्यालाच मराठीत म्हणलेलं आहे अंकगणिती श्रेणी, जे आपल्या प्रकरणाचं नाव आहे. आपल्या प्रकरणाचं नाव काय? ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन, अंकगणिती श्रेणी. त्याचा हा सिक्वेन्स, टर्म्स इन सिक्वेन्स हा काय आहे? बेस आहे. आता आपण खरं ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय पाहणार आहोत. तर ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? तर ती पण एक संख्या मालिकाच असते. जसं सिक्वेन्स क्रमिका ही एक संख्या मालिका आहे, तसं ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन अंकगणिती श्रेणी म्हणजे सुद्धा संख्या मालिकाच. म्हणजे ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन इज ऑल्सो अ सिक्वेन्स. सो एव्हरी सिक्वेन्स इज नॉट ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. प्रत्येक सिक्वेन्स म्हणजे प्रत्येक क्रमिका अंकगणिती श्रेणी नसते. मग कुठली क्रमिका अंकगणिती श्रेणी असते? जर लगतच्या दोन पदामधील फरक संपूर्ण क्रमिकेमध्ये समान असेल तर ती क्रमिका अंकगणिती श्रेणी असते. आता आपण काय करूया, हे जे वर आपण 5 उदाहरणं दिलेली आहेत, 5-6 उदाहरणं दिलेली आहेत, त्यामधील काय करूया आपण, हे दुसरं आणि तिसरं उदाहरण पुन्हा आपण इथं घेऊया आणि मग अंकगणिती श्रेणी म्हणजे काय ते तुमच्या लक्षात येईल. बघा दुसरं काय आहे, बघा 2 नंबरची उदाहरण काय बघा इथे दिसते तुम्हाला. काय आहे 2 नंबरचं उदाहरण? तर 1 4 9 16 25 डॅश 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 1 4 9 16 25 36 49 हे सॉन. आता बघा इथं हियर इथे 1 म्हणजे काय? पहिलं पद आहे, म्हणजे T1 बरोबर 1 आलं, T2 बरोबर 4, T3 बरोबर 9, T4 बरोबर 16, T5 बरोबर 25. आता लगतच्या 2 पदामधील फरक बघायचा. डिफरन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. लगतचे 2 पद. आता हे पहिलं, त्याच्या लगतचं पद कुठलं येणार? दुसरं. मग आता त्यातला फरक, डिफरन्स, त्याला काय म्हणणार आपण? फरकाला काय म्हणणार? डी म्हणजे डिफरन्स. पहिल्या 2 पदामधील फरक, पहिलं पद 1, दुसरं पद 2, म्हणजे ह्या दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा केलं की फरक येणार आहे. म्हणजे काय? T2 वजा T1 केलं की आपल्याला फरक येणार. तर T2 किती आहे बघा? 4 आहे. T2 4, T1 1, फरक किती आला इथं? 3. पुन्हा पुढच्या 2 कॉन्सिक्युटिव्ह पदामधील फरक काढायचा. T1 T2 मधला काढला, आता T2 T3 मधला काढायचा. तो कसा येणार? T3 वजा T2. या 2 पदामधील फरक कसा काढला? T2 वजा T1. आता या 2 पदातला फरक कसा काढायचा? T3 वजा T2, म्हणजे 9 वजा 4. 9 मधून 4 किती? 9 मधून 4 किती राहिले? किती? 5. पुन्हा पुढच्या 2 कॉन्सिक्युटिव्ह पदामधील फरक काढायला. पहिल्या आणि दुसऱ्यातला फरक काढला आपण, 3 आला. दुसऱ्या आणि तिसरा मधला फरक काढला आपण, 5 आला. आता तिसऱ्या आणि चौथ्या पदातला फरक, हे बघा 1 2 3 4, हे चौथं पद, हे तिसरं पद, म्हणजे T4 वजा T3 केला आपण. T4 किती आहे? 16, वजा त्याच्या आधीचं T3 किती आहे? 9. बघा 16 मधून 9 गेले किती राहिले? 7. असा जर आपण फरक काढत गेलो, म्हणजे पुन्हा आपण आता काय केलं? 16 9 घालं, 25 मधनं 16 घालवले, फरक काय येणार? म्हणजे डी बघा पुन्हा T5 मायनस T4, 25 वजा 16 किती येणार आहे? 9 येणार आहे. ठीक आहे. मग ह्या क्रमिकेसाठी, या सिक्वेन्ससाठी आपण काय केलं? लगतच्या 2
कॉन्सिक्युटिव्ह टर्म्समधील आपण काय काढलं, इथं डिफरन्स काढला या पद्धतीनं. इथं 3 आला, इथं 5 आला, इथं 7 आला, इथं 9 आला. मग आता इथं डिफरन्स सगळीकडे समान आला आहे का? या 2 पदामधील फरक 3 आला, या 2 पदामधील फरक 5 आला, या 2 पदामधील फरक 7 आला, या 2 पदामधील फरक 9 आला, या 2 पदामधील फरक 11 येणार. म्हणजे 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्समधील डिफरन्स काय आलेला आहे? प्रत्येक वेळी वेगवेगळा आलेला आहे. म्हणून हिअर डिफरन्स बिटवीन consecutive terms is not constant. मराठीत हे वाक्य काय येणार? येथे कोणत्याही 2 क्रमागत पदामधील फरक हा समान किंवा स्थिर नाही, वेगवेगळा येतो, स्थिर नाही. Therefore, the sequence 1, 4, 9, 16, 25, 36, 49 ... is not an arithmetic progression. म्हणजे फरक जर समान आला नाही, कॉन्स्टंट आला नाही, स्थिर आला नाही, तर ते अरिथमेटिक प्रोग्रेशन नसते. जर फरक सगळीकडे समान आला तर ती क्रमिका, ते सिक्वेन्स अंकगणिती श्रेणी किंवा अरिथमेटिक प्रोग्रेशन असते. आता बघा, हे मराठीत वाक्य काय येणार? म्हणून 1, 4, 9, 16, 25, 36, 49 ही क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. अंकगणिती श्रेणी कुठली नसते ते आपण बघितलं. याच्यावरून तुम्हाला कळालं असेल की अंकगणिती श्रेणी कुठली क्रमिका अंकगणिती श्रेणी असते? जर त्या क्रमिकेमधील लगतच्या 2 पदामधील हा जो फरक येतो तो जर समान आला तर तो सिक्वेन्स किंवा ती क्रमिका अंकगणिती श्रेणी असते. ते एक आपण आता उदाहरण बघूया. आपण हे कितवं उदाहरण घेतलं? दुसरं. आता आपण हे तिसरं उदाहरण घेऊया. ते अंकगणिती श्रेणी आहे काय बघूया. Now let us take another sequence. आता आपण दुसरी क्रमिका पाहू. आता आपण दुसरी क्रमिका पाहू. बघा, दुसरी क्रमिका काय? 5 म्हणजे हे आपण ही पाहणार आहे. 5, 10, 15, 20, 25, 30, 35 ... मग अशी सारखंच हिअर येथे हे 5 म्हणजे पहिलं पद, त्याला आपण काय म्हणणार आहे? T1. T म्हणजे टर्म, पद. 1 म्हणजे पहिलं, 5 आलं. T2 किती आला? 10. T3 15. T4 20. T5 25. T6 30. आता फरक काढूया. डिफरन्स D पहिल्या 2 पदामधील म्हणजे T1 आणि T2 मधील फरक. T2 वजा T1 किती येणार? 10 वजा 5. T2 10, T1 5.
फरक किती आला 5. पुन्हा पुढच्या दोन पदामधील म्हणजे दुसरं पद आणि तिसरं पद, तिसरं पद वजा दुसरं पद म्हणजे किती येणार 15 वजा 10, किती येणार 15 वजा 10 5. पुन्हा चौथं पद वजा तिसरं पद करूया. चौथ्या पदातनं तिसरं पद 20 वजा 15 किती आले 5. पुन्हा फरक काढून बघूया. पाचव्या पदातून चौथं पद वजा करूया. पाचवं पद 25, चौथं पद 20 5. आता या उदाहरणात बघा, कोणत्याही दोन लगतच्या पदामधील फरक इथं सगळीकडे किती आलेला आहे 5 आलेला आहे. म्हणजे 5 म्हणजे काय आला समान. मगाशीच्या उदाहरणात काय होतं, सगळीकडे फरक काय आलता भिन्न आलता, वेगवेगळा आलता. म्हणून ही अंकगणिती श्रेणी ही सिक्वेन्स काय नव्हतं, ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजेच अंकगणिती श्रेणी नाही. इथं कसं आलं बघा या उदाहरणामध्ये. तर या उदाहरणामध्ये लगतच्या दोन पदामधील हा जो फरक आपण काढला तो सगळीकडे काय आलेला आहे समान आलेला आहे, भिन्न आलेला नाही. म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. म्हणजे ही क्रमिका, हे सिक्वेन्स ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणिती श्रेणी आहे. हिअर द डिफरन्स डी इज constant, that is 5. Therefore the given sequence is arithmetic progression. मराठीत काय येणार बघा, येथे सामान्य फरक D बरोबर 5 हा स्थिर म्हणजेच समान आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथ्स 1 मधील प्रकरण 3 ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन अंकगणिती श्रेणी चालू केलेलं आहे. त्यामध्ये सिक्वेन्स क्रमिका म्हणजे काय आपण वेगवेगळे उदाहरणं घेऊन बघितले. क्रमिकेचे प्रकार, सिक्वेन्सचे प्रकार 2 बघितले. अनंत सिक्वेन्स, शांत अनंत क्रमिका, शांत क्रमिका, इनडिपेंडंट सिक्वेन्स, डिपेंडंट सिक्वेन्स. टर्म्स इन सिक्वेन्स, क्रमिकेमधील पदे आपण पाहिली. म्हणजे T1 कोणाला म्हणायचं, T2 कोणाला म्हणायचं, टी म्हणजे काय. तसंच आपण ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणिती श्रेणी हे 2 उदाहरण म्हणजे काय ती 2 उदाहरणं घेऊन बघितलेलं आहे. सामान्य फरक जर सगळीकडं वेगवेगळा आला तर दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नसते. म्हणजे हा डिफरन्स जर सगळीकडे डिफरंट आला, वेगवेगळा आला तर दिलेलं सिक्वेन्स ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन नसतं. आणि जर दिलेल्या सिक्वेन्समध्ये, दिलेल्या क्रमिकामधील कोणत्याही 2 लगतच्या पदामधील टर्म्समधील जर फरक, डिफरन्स जर कॉन्स्टंट आला, समान आला तर ते सिक्वेन्स, ती क्रमिका ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणिती श्रेणी असते. इथंपर्यंत आज आपण शिकलेलो आहे. याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 3.1 आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पहा म्हणजे तुमच्या हे सर्व लक्षात येईल. आता तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे जे सांगितलेलं आहे ते तुमच्या वहीमध्ये, वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या. सेमीवाल्यांनी इंग्लिशमध्ये लिहा, मराठीवाल्यांनी मराठीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर हा पुढचा पार्ट इथं आहे. हा पुढचा पार्टसुद्धा तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. धन्यवाद.